मी जर लिहिताना 2 शब्दांमध्ये सुद्धा अंतर देतो तर मग तिला तिची स्पेस देणार नाही का? तू बोलली नाहीस तरी चालेल, मला लिहिता येतं आणि डोळ्यातलं वाचता येतं. लव्ह स्टोरी हे आता उघड आहे, पण एक गोष्ट जी तुम्हाला माहिती नाही ती मी आवर्जून सांगेन की जनरली लव्ह स्टोरी म्हटलं की आपल्या डोक्यात एक कथानक येतं. तुमच्या डोक्यात कुठलं का कथानक येईना, तुमच्या डोक्यातली लव्ह स्टोरी जिथे संपते, जीवलगाचा प्रवास तिथून सुरू होतो. अगदी मला असं वाटतं की हे या मालिकेचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य. मालिका करण्यापेक्षा मला असं वाटतं की माझ्यासाठी कुठलंही मीडियम खूप मॅटर करत नाही, माझ्यासाठी कॉन्टेंट खूप मॅटर करतं. मग ते वेब सिरीज असो, मग हिंदी फिल्म्स असो, मराठी फिल्म्स असो, टेलिव्हिजन असो, रियालिटी शो असो, मी आय थिंक सगळं केलेलं आहे आत्ता. आणि मला जेव्हा सतीशने फोन केला आणि जेव्हा त्यांनी स्वप्नील आणि सिद्धार्थचं मला नाव सांगितलं, मी म्हटलं हे काहीतरी डिफरंट आहे. आणि टेलिव्हिजनवरती फिल्मची लोकं किंवा फिल्मचे चेहरे घेऊन येणं हे धाडस खूप कमी लोकं करतात. आणि मग धाडस केलंच आहे कोणीतरी, तर मग आपण त्याला एक हातभार लावूनच टाकूया. काव्या ही खूप आजची आघाडीची स्त्री आहे. तिने स्वतःचं एक एम्पायर उभं केलेलं आहे. आणि तिला आजकाल तुम्ही कॉलेजच्या मुली बघा, त्या एवढ्या ग्लॅमरस दिसतात, तर बाई जिनी स्वतःचं एम्पायर उभं केलं आहे ती तर किती ग्लॅमरस असायला पाहिजे. आणि कुठे ना कुठेतरी ती प्रत्येक मुलाच्या स्वप्नातली काव्य आहे. आणि ती स्वप्नातली आहे म्हटल्यानंतर ती तशी दिसायलाही पाहिजे. सो मी त्याच्यावरती तसं काम केलेलं आहे. आम्ही अत्यंत म्हणजे माझ्या लुकबद्दल बोलायचं तर सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी ठेवलेली आहे, केस खूप फ्लोई ठेवलेले आहेत, जसं तू म्हणालीस लेन्स, किंवा खूप सॉफ्ट कलर्स ऑफ साडीज आम्ही वापरलेले आहेत, ज्या तुम्हाला जनरली टेलिव्हिजनवरती बघायला मिळत नाही. जनरली टेलिव्हिजनवरती खूप असे भगभगीत रंग बघायला मिळतात, पण आम्ही तिला खूप ड्रीमी ठेवलेला आहे. जो डोळे बंद केल्यावर दिसतो तो जीवलगा. मी लव्ह स्टोरीजमध्ये ह्याच्या आधी काम केलं, सो माझी एक इमेज आहे लव्ह स्टोरीची. पण असं असून सुद्धा जीवलगा करताना खूप मजा येणार आहे, कारण माझा झोन वेगळा आहे. आणि मी आत्ता त्याबद्दल फार उत्सुक आहे सांगायला, पण अनफॉर्च्युनेटली मी काही सांगू शकणार नाही. कारण मी म्हटलं तसं की त्यामुळे त्या लुकवर काम केलं आहे. सतत त्याच्या डोळ्यात एक चमक आहे, सतत त्याच्या डोळ्यात एक काय म्हणूयात थोडेसे पाणावलेले डोळे आहेत. सतत त्याच्या डोळ्यात त्याला काहीतरी सांगायचं आहे, तो जे बोलतो त्याच्या पलीकडे जाऊन त्याला काहीतरी बोलायचं आहे. आणि ती त्या कॅरेक्टरची गंमत वाटते मला. विश्वास त्याचं नाव आहे. आणि आता त्याचं काव्याशी नातं काय आहे का नाही आहे वगैरे हे हळूहळू उलगडेल. त्याला सगळे गुन्हे माफ, तो जीवलगा. मला मनापासून असं वाटतं की सतीश जे काही करतो ते खूप मन लावून करतो. ह्या गोष्टीची जी बांधणी आहे, या गोष्टीचं जे एक काय म्हणूया आपण त्याचं जे विविंग आहे, त्याची बांधणी ती इतकी सुंदर केली. म्हणजे मी पण गोष्ट ऐकल्यावर लव्ह स्टोरी असून सुद्धा मी अवाक झालो होतो की काय असं होतं. आणि दॅट इज वॉट एक्सायटेड मी टू डू द शो. आणि येस, सतीश आणि मी आजपर्यंत जे केलं ते खूप चाललं आहे. आणि मला खात्री आहे की जीवलगा त्याला अपवाद नसणार. मला असं वाटतं की ही मालिका लॅविश नाही आहे. मला मनापासून असं वाटतं की या मालिकेची जी गरज आहे, बरोबर, ती गरज पूर्ण करणारी मालिका. म्हणजे प्रत्येक मालिकेचा एक गाभा असतो, एक गोष्ट असते. आता गोष्ट जर चाळीतली असेल तर ती मालिका लॅविश दिसत नाही, कारण ती गोष्ट चाळीत दाखवली जाते. तर या मालिकेतली जी पात्र आहेत, ते त्यांचे जे राहणीमान आहेत, ते जिथे राहतात, जिथे बसतात उठतात, ज्या गाडी वापरतात, त्या हिशोबाने ही मालिका दिसते. लॅविश म्हणजे आय विल टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. कारण तुमचं म्हणणं मी असं गृहीत धरतो की तुम्हाला फोटोग्राफी खूप आवडते, लाइटिंग खूप आवडते. तर येस, आय थिंक विद्या सरांनी, आयरिस प्रोडक्शन्सनी खूप उत्तम टेक्निशियन्सची मोठ बांधून ही मालिका केली आहे. आणि मला असं वाटतं की त्यामुळे ती मालिका चकाचक दिसते. आणि आय थिंक ते आयरिस प्रोडक्शन्स आणि स्टार प्रभाचं कौतुक. आणि कुठेतरी आपण जेव्हा प्रेमाबद्दल बोलतो ना, त्याला एक तो गुलाबीपणा पाहिजेच, नाही का? आणि तोच आय थिंक आम्ही कुठेतरी अचीव करायचा प्रयत्न केलेला आहे. जितकं हे प्रेम ड्रीमी तुम्हाला दिसतं आत्ता टीझरमध्ये, तितकंच ते खरंसुद्धा आहे, तितकंच ते तुम्हाला रडवणारं आहे आणि तेच उलगडत जाणार आहे. जो डोळे बंद केल्यावर दिसतो तो जीवलगा. ज्याच्यामुळे आपण आहोत तो जीवलगा. जो खरं खोटं करत नाही तो जीवलगा. त्याला सगळे गुन्हे माफ, तो जीवलगा.